बागलांचा, सदैव जनतेसोबत। देवळा मालेगाव रस्त्यावर असलेल्या हॉटेल वेलकम या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर कारवाई करून 2 पीडित महिलांची सुटका केली आहे। हॉटेल मालक आणि मॅनेजर यांच्यावर देवळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या सूचनेप्रमाणे देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांची पथक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा आरणे आणि त्यांच्या कार्यालयाकडील पथकानं ही कारवाई केली आहे। अप्पर पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या माहितीनुसार देवळा पोलीस ठाणे हद्दीतील मालेगाव रोड जवळील हॉटेल वेलकम या ठिकाणी हॉटेल मालक सुनील परशुराम आहेर उर्फ गोडू आबा आणि त्यांचे मॅनेजर दीपक सुखदेव ठाकरे दोन्ही राहणार देवळा हे सदर हॉटेलवर गरजू महिलांना पैशाचे आमिष दाखवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसायासाठी घेऊन येऊन डांबून ठेवून त्यांच्याकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेत आहे। या बातमीनुसार कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे, पोलीस हवालदार इंद्रजित बर्डे, पोलीस हवालदार नितीन बाराहते, पोलीस अंमलदार श्रावण शिंदे, संदीप चौधरी, महिला पोलीस अंमलदार माधुरी पवार, स्वाती चव्हाण हे सर्व नेमणूक देवळा पोलीस स्टेशन तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा आरणे, पोलीस अंमलदार योगेश तनपुरे, ऋषिकेश सपकाळे, मनोहर मोहारे, सुनील गांगोडे, सुनील जगताप, पोलीस हवालदार अश्विन धोत्रे हे सर्व नेमणूक अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय यांनी सर्वांनी सापळा रचून पंढरच्या मदतीने हॉटेल वेलकमवर रात्रीच्या सुमारास छापा टाकून हॉटेलचे मॅनेजर दीपक सुखदेव ठाकरे यांना ताब्यात घेऊन तसेच पंढरच्या मदतीने खात्री केली असता वेश्या व्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या महिला या वरील मजल्यावर असल्याबाबत खात्रीलायक माहिती मिळाल्यामुळे पथकातील महिला अंमलदार यांच्या मदतीने त्यांची सुटका केली आहे। सदर ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी लागणारे साहित्य साधने तसेच रोख रुपये आणि सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल फोन मिळून आले। या ठिकाणी डांबून ठेवलेल्या महिलांकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितलंय की आम्हाला वेश्या व्यवसायासाठी हॉटेल मालक सुनील परशुराम आहेर उर्फ गोटू आबा आणि त्यांचे मॅनेजर दीपक सुखदेव ठाकरे दोन्ही राहणार देवळा यांनी बोलावून सदर ठिकाणी पैसे देण्याच्या बदल्यामध्ये डांबून ठेवल्याबाबत सांगितलंय। या महिलांची सुटका केली असून हॉटेल मालक सुनील परशुराम आहेर उर्फ गोटू आबा, मॅनेजर दीपक सुखदेव ठाकरे दोन्ही राहणार देवळा यांच्या विरुद्ध पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय। हॉटेल मॅनेजर दीपक ठाकरे याला अटक करून न्यायालयामध्ये दाखल केलं असता न्यायालयानं दिनांक 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते हे करत आहेत। या गुन्ह्यातील पीडित महिला या बांगलादेशी असल्याचा संशय असून त्या दृष्टीने सखोल तपास सुरू आहे।